मित्रांनो, आज आपण ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषणे याबद्दल माहिती पाहणार आहोत. An adverb modifies or qualifies a verb, an adjective or another adverb about how, where, when or how much something is. Adverb म्हणजेच क्रियाविशेषण हा असा शब्द आहे जो एखादे क्रियापद, विशेषण किंवा दुसरे एखादे क्रियाविशेषण यांचा अर्थ स्पष्ट करते. For example, Samira often travels abroad. The adverb often qualifies the frequency of the verb travels. In this case, the adverb modifies the verb. येथे समीरा often travels abroad या वाक्यामध्ये often हा शब्द समीराची विदेशी जाण्याची वारंवारिता व्यक्त करतो. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत आहे. The vacation trip was very memorable. The adverb very qualifies the adjective memorable. In this case, the adverb modifies the adjective. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण हे विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगताना दिसते. व्हॅकेशन ट्रिप कशी झाली आहे हे सांगण्याचं काम adverb very हे करत आहे. The trip yesterday ended up quite badly. The adverb quite qualifies the adverb badly. In this case, the adverb modifies another adverb. या वाक्यामध्ये आपल्याला क्रियाविशेषण हे दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगताना आपल्याला दिसून येत आहे. Adverbs modifying verbs. Adverbs answer questions regarding where, when, how, and to what extent an action occurred when they modify verbs. Adverb जेव्हा वर्बबद्दल अधिक स्पष्ट माहिती देत असतात तेव्हा क्रिया कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली आणि कशा पद्धतीने घडली हे सांगण्याचे कार्य करतात. फॉर एक्झाम्पल, समीरा बुकड अ तिकीट हिअर. द ॲडवर्ब हिअर आन्सर्स द क्वेश्चन वेअर डिड समीरा बुक अ तिकीट. शी बेअरली मॅनेज टू बजेट हर पॉकेट मनी. द ॲडवर्ब बेअरली आन्सर्स द क्वेश्चन टू व्हॉट एक्सटेंट डिड शी मॅनेज टू बजेट हर पॉकेट मनी. क्रियाविशेषणे ही विशेषणाबद्दल कशा प्रकारे अधिक स्पष्ट माहिती सांगतात ते आपण आता पाहूया. When it describes an adjective, an adverb can answer question about how much the adjective describes the noun. For example, Samira is quite happy with her vacation. The adverb quite answers the question to what extent is Samira happy. The flights going to Japan are fully booked. The adverb fully answers the question to what extent are flight to Japan booked. Adverbs modifying adverbs. येथे आपल्याला क्रियाविशेषण हे दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती सांगताना दिसून येते. When an adverb modifies another adverb, an adverb can answer questions regarding the extent to which that adverb modifies the other adverb. For example, Samira travels quite frequently. The adverb quite answers the question to what extent does Samira travel frequently. The flights going to Japan are almost fully booked. The adverb fully answers the question to what extent are flights to Japan fully booked. Once again, an adverb is a word that can modify or describe a verb, an adjective, another adverb, or even a whole sentence. क्रियाविशेषण हा असा शब्द आहे जो एखादे क्रियापद, विशेषण किंवा दुसरे एखादे क्रियाविशेषण याचा अर्थ अधिक स्पष्ट करते. An adverb can tell us how, when, where, how much, how often the action takes place. क्रिया कशी घडली आहे ते सांगण्याचे कार्य ॲडवर्ब्स कसे करतात ते आपण आता पाहूया. How quickly, how quietly, how peacefully, how softly, how loudly, how speedily, how slowly, how angrily, how shyly. क्रिया केव्हा घडली आहे ते ॲडवर्ब्स कसे सांगण्याचा प्रयत्न करतात ते पाहूया. When today, tomorrow, later, afterward, after, always, soon, now, often. क्रिया कोठे घडली आहे हे सांगणारे ॲडवर्ब्स कोणते आहेत ते पहा. इनसाइड, आउटसाइड, हिअर, देअर, अप, डाऊन, नियर बाय, अराउंड, बिलो. क्रिया कुठपर्यंत म्हणजेच कोणत्या स्थितीपर्यंत घडली आहे हे सांगण्याचे कार्य खालील ॲडवर्ब्स करतात. बेअरली, ऑलमोस्ट, एक्स्ट्रीमली, नियरली, फेअरली, व्हेरी, नियर बाय, जस्ट, ॲब्सोल्युटली. क्रियेची वारंवारिता स्पष्ट करणारे
ॲडवर्ब्स कोणते ते पाहू. ऑलवेज, युज्युअली, रेअरली, नेवर, सेल्डम, नॉर्मली, ऑफन, जनरली, समटाईम्स. मित्रांनो, पुढील वाक्यामधील ॲडवर्ब्स कोणते ते आपण ओळखूया. टुमॉरो वी विल ऑल बी गोइंग टू द बीच, सुसन अनाउन्स्ड एक्साइटेडली. मित्रांनो पहा, टुमॉरो आणि एक्साइटेडली या दोन ॲडवर्बचा उपयोग या वाक्यामध्ये करण्यात आलेला आहे. शी जेंटली क्लोज्ड द डोअर बिहाइंड हर अँड फेल अस्लीप पीसफुली. मित्रांनो, या वाक्यामध्ये जेंटली, बिहाइंड, पीसफुली या 3 ॲडवर्बचा वापर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता आपण ॲडव्हर्बियल फ्रेजेसबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ॲडव्हर्बियल फ्रेजेस ॲडिंग डिटेल्स टू ॲक्शन्स व्हेन, वेअर, हाऊ और हाऊ मच. Adverbial phrases add detail to our actions, making our sentences more engaging. They provide additional information about when, where, or how something happens. Adverbials can be grouped into different categories. For example, I eat. Adverbials of place, I eat at the kitchen table. Adverbials of time, I eat every evening. Adverbials of manner, I eat in a messy way. Adverbials of reason, I eat because I am hungry. Adverbials of frequency, I eat 3 times a day. Adverbial phrases can explain the time or place in a sentence. Adverbial phrases which is explaining the time. We went for a walk during the afternoon. She practiced the piano every evening without fail. We went outside to play after the rain stopped completely. Now, the adverbial phrases which explain the place. There was activity in the bustling city. The children found shade under the branches of the tree. The view was breathtaking at the top of the mountain. या वाक्यांमधून क्रियाविशेषणे ही वेळ व स्थळ याबद्दल अधिक माहिती सांगण्याचे कार्य करत आहेत. अशाच प्रकारे ॲडव्हर्बियल फ्रेजेस क्रिया कोणत्या प्रकारे घडली आहे, का घडली आहे आणि किती वेळा घडली आहे हे सांगण्याचे देखील कार्य करतात. ॲडव्हर्बियल फ्रेजेस कॅन डिस्क्राईब मॅनर, रिझन, फ्रिक्वेन्सी. ॲडव्हर्बियल फ्रेजेस विच डिस्क्राइब्स मॅनर answers how is it done. The man spoke angrily. Quietly the dog went to sleep. Carefully the girl opened the box. या उदाहरणातून क्रिया कशा प्रकारे घडली आहे हे स्पष्ट होते. आता ॲडव्हर्बियल फ्रेजेस ऑफ रिझन. इट answers why. James went to the doctor because he was feeling ill. Bryony went to the shops to buy dinner. She did her homework so she could go out. येथे आलेल्या वाक्यांमधील ॲडवर्ब आपल्याला क्रियेचे कारण स्पष्ट करत असताना दिसून येतात. Now the adverbial phrases which describes frequency and answers the question how often. For example, I always eat my vegetables. Twice a week I ride my bike home from school. Every Sunday we have a roast for lunch. या उदाहरणातून क्रिया किती काळ घडत आहे हे स्पष्ट होत आहे.